आणि यानंतर थेट जाऊयात भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन सध्या बोलतायत। येणार नाही, सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा आहे। आमच्या उईके साहेबांनी 3-4 वेळा विद्यार्थ्यांशी चर्चा केली। आणखी देखील त्यांच्या काही मागण्या असतील तर सरकार चर्चेसाठी तयार आहे आणि विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी मान्य केली जाईल। विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगलं हॉस्टेल मिळालं पाहिजे, त्यांना चांगल्या राहण्याच्या सुविधा असल्या पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे। सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते आहे आणि आमचे आदिवासी विकास मंत्री देखील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत। परंतु या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जर काँग्रेस करणार असेल तर या आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला तर यात काँग्रेसचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल, तुम्हाला राजकीय अजेंडे पाडायचे असतील तर नक्की पाडा, परंतु त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक का ठेवतायत? तुमच्या मुलाबाळांच्या करिअरसाठी आदिवासी मुलाबाळांचे हाल करू नका, त्यांचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करा। उलट त्यांचं उपोषण सुटू नये यासाठी तुम्ही जे षडयंत्र करतायत, तुम्ही पदयात्रा काढून राहुल गांधींचा रिलॉन्चिंगचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतायत, हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे। ज्या पद्धतीने आदिवासी बांधवांचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय, विद्यार्थ्यांची पदयात्रा करण्याचा प्रयत्न केला जातोय, हा काँग्रेसचा इव्हेंट आहे। आदिवासी विद्यार्थ्यांचा खांदा वापरायचा आणि राहुल गांधींना रिलॉन्चिंग करण्याचा इव्हेंट करायचा, हे काँग्रेसचं षडयंत्र महाराष्ट्रानं ओळखलंय। यात काँग्रेसचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही।